आपण पाहत आहात लोकराज्य टीव्ही न्यूज। सर्वात मोठी बातमी चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वातावरणात भूकंप आणणारी आहे। राजुरा नगरपालिकेच्या निवडणुकीत पैसे वाटपाचा चक्क लाईव्ह व्हिडिओ व्हायरल झाला असून भाजप उमेदवार अमोल चिल्लावार यांच्यात घरामागील पिठाच्या गिरणीतून 500 रुपयांच्या नोटांचे बंडल देत असल्याचे चित्र पुढे आले आहे। या घटनेने राजुरा चंद्रपूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली असून काँग्रेस नेते सूरज ठाकरे यांनी निवडणूक आयोगात थेट तक्रार दाखल केली आहे। प्रशासन हल्ले आहे आणि आता चौकशीचे वादळ उठू लागले आहे। राजुरा निवडणूक हादरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार राजुरा नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 4च्या बीजेपी उमेदवार अमोल चिल्लावार यांच्या घराच्या मागील पिठाच्या गिरणीत ही घटना घडल्याचा आरोप आहे। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भाजप नेते आणि अमोल चिल्लावार यांचे वडील पांडुरंग चिल्लावार यांच्या हातात 500 रुपयांच्या नोटांचे बंडल स्पष्ट दिसत आहेत आणि ते नोटा वाटत असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे। हा व्हिडिओ समोर येताच निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे। काँग्रेस नेते सूरज ठाकरे यांनी हा व्हिडिओ आणि संपूर्ण तक्रार निर्वाचन विभागाकडे अधिकृतपणे जमा केली आहे। राजुऱ्याचे तहसीलदार आणि नगर परिषद निवडणूक प्रमुख ओमप्रकाश गोंद यांनी सांगितलं आहे की आम्हाला तक्रार प्राप्त झाली आहे। संबंधित व्हिडिओ आचारसंहिता प्रभागाकडे सुपूर्द केला आहे। प्रकरणाची तपासणी सुरू केली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातही संपूर्ण माहिती पोहोचवली गेली असून पुढील कारवाईच्या आदेशांची प्रतीक्षा आहे। हा व्हिडिओ शेवटच्या क्षणी मतदारांना प्रभावित करण्यासाठी केल्या जाणाऱ्या अनैतिक पद्धतीचं आणखी एक मोठं उदाहरण असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। निवडणूक आयोगाचे नियम स्पष्ट सांगतात, निवडणूक कालावधीत कोणत्याही प्रकारचं रोख वाटप ही थेट आचारसंहिता तोडणारी गंभीर गुन्हा श्रेणी गाठणारी कृती आहे। काँग्रेसचा दावा आहे की हा व्हिडिओ फक्त एक पार्टीचा मुद्दा नाही तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर डाग असू शकतो। जिल्हा अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवला असून मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जातो का, हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे।